खरंच माणसापेक्षा दगडं कमीच टोचतात. तर आम्ही जात होतो आजच्या तारीखला हापाटाचा कडा हरिहरेश्वर. आणि तुम्ही बघत असाल हे नजारे किती मस्त आणि सुंदर हे नजारे होते. जाताना मी जरा अनोळखीच रस्ता निवडला, एकटाच होतो आणि असला रस्ता भयानक होता. नेटवर्कच नाही, गावातल्या लोकांना विचारतोय तर त्यांना पण एवढं नॉलेज नाही. पण आम्ही जसं तसं करून पोचलो आणि खूप छान अशा हापाट्याच्या कड्याला आम्ही पोचलो. पण रात्री एकदम रात्र अंधार होता, तिथं लाईट नाही, काही नाही, काही नाही. टेंट लावले आणि टेंट लावताना जी मजा आली ती वेगळीच, आणि टेंटच्या नंतर जी मजा आली ती अजूनच भयानक होती. पण ती वेळ निघून गेली आणि आमचे टेंट जे होते ते सगळे उडत होते. एवढा जोराचा वारा होता. आणि तुम्ही गाड्या आमच्या बघू शकता या ठिकाणी. सगळ्या जवळजवळ आमच्या नाही म्हटलं तरी एक 10 गाड्या तिथे होत्या. स्वप्नीलदा, सगळेजण, रणजित सर, उमेशदा, गणेशदा, सगळेजण एकदम विभोर वगैरे सगळे सगळे एकदम मस्त आम्ही एन्जॉय केला. आमच्यासोबत नवीन पण काही लोक जोडलेली होती जी रॉयल नोमाड रायडर्ससोबत जोडली. आणि तुम्ही बघू शकता आम्ही कसलं चिकन रस्सा, खूप काही एकदम खूप खूप एन्जॉय केला आम्ही त्या ठिकाणी. लाईट नाही आणि आम्ही अशा ठिकाणी होतो ज्या ठिकाणी गाव पण जवळजवळ 4 किलोमीटर लांब आहे. आणि खूप एन्जॉयमेंट करत होतो आम्ही. तुम्ही बघू शकता लाईटसाठी आम्ही घेऊन गेलो आमच्याकडल्या त्या बॅटऱ्या वगैरे घेऊन गेलो. पण ठीक आहे, जेवढी लाईट होती त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केला. पण मजा तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसले उडत होते टेंट, बाप रे बाबो, विचारूच नका. रात्री मित्रांसोबत आणि मजा करण्यात खूप चांगलं वाटलं. टेंट पण उडत होते आणि टेंटमध्ये वजन असून सुद्धा टेंट उडत होते. आता तुम्ही बघू शकता मी बसलो आहे, मी बसून सुद्धा किती सारे टेंट भडपड फडफड करत होते. सकाळी जी मजा आली ना भाई ती वेगळीच होती. सकाळी तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय केला सकाळी, कारण की सकाळचं वातावरण एवढं छान होतं. सकाळी पण टेंट उडत होते, रात्री पण टेंट उडत होते. पण खूप 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 मजा केली आम्ही. सकाळी तुम्ही बघू शकता की किती एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. आणि हा बघा हापाट्याचा कडा किती सुंदर आहे. खालच्या साईडला असा बघितल्यानंतर तर मला चक्करच येत होती, कारण की मला ॲक्च्युली उंचीवरून खालती मी बघत नाही, कारण की मला त्रास होतो. पण मी ह्या ठिकाणी थोडा लांब राहूनच एन्जॉय करत होतो. पण खूप 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 निसर्ग एवढा सुंदर आहे ना, मी म्हणतो भाई तुम्ही बस घरातनं निघा, निसर्गाला एन्जॉय करा. दर दिवशी तर पैसे कमवणं आहेच, पैसे कमवून कमवून काय करणार आहे तुम्ही? आपल्या पोराबाळांसाठीच करणार आहे, त्याच्यापेक्षा स्वतःवरच खर्च करा आणि स्वतः एन्जॉय करा. किती निसर्गरम्य असं आहे वातावरण आहे आणि खूप एन्जॉय करा भावांनो. हापाट्याचा कडाला कोकण कडा पण म्हणतात. आणि खूप छान असा तुम्ही वातावरण बघू शकता. पूर्ण ढगाळ वातावरण, एकदम मस्त मस्तपैकी एकदम ढगच ढग, एकदम तुम्ही ढगांमध्ये एकदम विरून जात असाल. आणि खूप मजा आली भावांनो, खरंच सांगतो. तुम्ही एन्जॉय करा, असे निसर्गरम्य वातावरणामध्ये जा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. आणि टेंट वगैरे तुम्ही स्वतःचे घ्या आणि तुम्ही भावांनो निघा. कोण सोबत असेल नसेल काही, कारण की आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये एवढं एक्सप्लोर करण्यासाठी की तुम्हाला महाराष्ट्र सोडून बाहेर जाण्याची गरजच नाही. माझ्या मते 5-10 वर्ष तुम्ही महाराष्ट्रालाच एक्सप्लोर करा, एवढं महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीत एवढं काय आहे की तुम्ही आजच्या तारखेला तुमचं जीवन त्याच्यामध्ये तुम्ही द्याल तर महाराष्ट्राची भूमी तुम्हाला खरंच खरंच स्वतःमध्ये सामावून घेईल. आणि भावनो बेस्ट, कारण की हे झाल्यानंतर अजून एक याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला आमचा ॲक्च्युली. कारण की ते ऑफरोडिंग होतं, तर ऑफरोडिंग करायला माझ्याकडे बाईक होती, म्हणजे ऑफरोडिंग बाईक होती. आणि 2-3 बाईकवाले पण होते त्याच्यामध्ये जे ऑफरोडिंग करू शकत असते. पण तुम्ही त्याच्यामध्ये बघता आम्ही तिघंजणं, मी, गणेशदा आणि स्वप्नीलदा आम्ही गेलो. आणि अजून एक होता KTM वाला, मला नाव आठवत नाही त्याचं, हर्ष माझ्या मते नाव असेल त्याचं. तर आम्ही गेलो भाई. आमची जे लेडीजची टीम होती, चारीच्या चारी लेडीज गायब भावांनो. आम्ही त्याला शोधायला गेलो वापस. बाप रे, काय आता सांगायचं त्यांना. भलत्याच रस्त्याला निघून गेले चालत चालत, त्यांना रस्ताच कळला नाही, कारण की आम्ही रात्रीचे आलेलो त्या ठिकाणी, त्यामुळे दिवसाचा त्यांना रस्ता कळला नाही आणि ते निघत गेले. नशीब आमच्याकडे गाड्या असल्यामुळे आम्ही पटापट पटापट निघून गेलो, बघितलं, त्यांना शोधलं आणि घेऊन आलो वापस. पण खूप छान हा असा एक्सपिरियन्स होता. मजा येते, काही ना काहीतरी व्हायला पाहिजे. आणि हा ड्रोन शॉट तुमच्यासाठी भावांनो शेवटचा एकदम मस्तपैकी गणेश दादाने ड्रोन शॉट घेतलेला आहे. थँक्यू सो मच. बघितल्याबद्दल धन्यवाद भावांनो. फॉलो करा रे, सबस्क्राईब करा.